तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भटकंती विथ SK चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपली भटकंती होत आहे केळवे बीच. आज आपण जाणार आहे केळवे बीचला एक्सप्लोर करायला. तर तिकडे काय काय बघण्यासारखं आहे काय नाही ते सगळं तुम्हाला नक्कीच दाखवेल मी. व्हिडिओ इकडून स्टार्ट करण्याचा मुद्दा म्हणजे असं की इकडं असे काही नजारे आहेत ना बघायला. जसं की हा बीच कुठला आहे तुम्हाला बीचवरती उभे राहून खाली जे नजर येत नाही बघा. ही बोट ही कसली नक्कीच सांगा. काय सिमेंट बनवणारे का काय का वाळू काढणारे. इथे एक आहे तिकडे एक बोट उभे आहेत. झूम करून दाखवतो. हा बीच कोणता नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठाणेकरांना तर माहीतच असेल. तर आता आपली भटकंती होत आहे केळवे बीच. तर तिकडे गेलो बाकी तर मी सगळं एक्सप्लोर करतो. चला मग भेटूया पुढे. एक डुलकी आहे का एक डुकली याचा अर्थ कोण सांगेल का मान्य. तर ती मगाशी तुम्हाला मी सांगितलं एका व्हिडिओमध्ये की मी आता चाललेलो केळवे बीच. मित्रांनो इकडं याचं कारण म्हणजे असं की इकडे एक भारी ॲट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे की इकडचे बीच खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत. पहिली गोष्ट ते तुम्ही कधी आला तुम्हाला दिसेल इथे कचरा वगैरे काय नाही. इथली सिस्टम खूप चांगली आहे. आणि हा बीच आहे ना 7 ते 8 किलोमीटर पसरलेला आहे. म्हणजे ह्याला किनारा ना 7 ते 8 किलोमीटरपर्यंत. तिकडून त्या टोकापासून आहे ना ते इकडून पूर्ण असा ना इकडून असा पूर्ण तिथपर्यंत म्हणजे एवढ्यामध्ये तो पसरलेला किनारा. आणि खूप स्वच्छता चांगलं पाणी. फक्त इथली वाळू काळी आहे त्यामुळे लोकांना वाटतं की इथं पाणी काळं आहे. पण तसं काय नाही. वाळूच काळी आहे त्यामुळे पाणी काळच दिसणार तुम्हाला. आणि दुपारच्या वेळेस पण तुम्ही इथं म्हणजे आला कधी तुम्हाला गरम होते तर ही समोर सुरूची झाडं आहेत. तर ते तुम्ही आतमध्ये जाऊन बसला ना तरी तुम्हाला थंडगार हवा लागेल मस्त. म्हणजे येते तेवढा गारवा भेटेल तुम्हाला. दुसरं आकर्षण म्हणजे इकडच्या आकर्षक गोष्ट म्हणजे मित्रांनो इथे एक दुसरं आकर्षित गोष्ट म्हणजे इथं देवी आईचं मंदिर आहे. शीतला देवी मंदिर. त्याला नक्कीच भेट देऊ आपण. पण इकडची स्वच्छता खरंच खूप चांगली आहे. माती काळी आहे. आणि आता बघा इथं पाणी नव्हतं काढतं. इथं भरतीचा टाईम आहे. माझं टायमिंग असतं की मला टाईमच असतं. मी 1:12 नंतर निघतो आम्ही. बरं उन्हाचं सवयच लागले आम्हाला त्यामुळे काळा पडलोय. पण ठीक आहे आता मी काळा वाळू काळी दोन्ही ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. दुसरं मुख्य आकर्षक म्हणजे इथं दुसरं काय माहिती आहे का. इथं केळवा फोर्ट. आता नक्की तेच आहे का मलाही माहीत नाही का. मी पहिल्यांदा आलोय पण तरी तुम्हाला झूम करून दाखवतो. बा पाणी वाढलं जबरदस्त. ते बघा हळूहळू कसं पाणी ते ज्यावेळेस मजेत येते बघायला. तुम्हाला केळवा फोर्ट दाखवतो. हा इकडे गेला. आणि इकडं खाद्यपदार्थ पण एवढे आहेत ना की तुम्ही काय खाऊ काय नाही. म्हणजे सी फूड मासे तर इथं खूप काय प्रकारचे इथं भेटतील तुम्हाला खायला हॉटेलमध्ये पण. आणि बाहेर इकडे म्हणजे वडापावच्या गाड्या अशा म्हणजे बोलता ना ते आवळा सुपारी विकणारे पण आहेत बाजूला. त्या आवळ्यापासून ते आंब्यापर्यंतच्या गोष्टी सगळ्या इथं भेटतील तुम्हाला. म्हणजे तुमचं येताना एंट्रीला 5 रुपये तिकीट आहे. मेन एंट्री 1 पर्सन ती तुम्हाला काढायला लागणार. कोण पण येऊ द्या सांगती. हे पर पर्सन 5 रुपये आहे ती तुम्हाला घ्यावीच लागेल. इथलं ते आहे. पण तुम्ही इकडे कधी आलात तर 1 डे पिकनिकसाठी आला खास करून ठाणे म्हणजे पालघरची लोक या साईडची मुंबईची 1 डेमध्ये पिकनिक स्पॉट भारी आहे त्यांच्यासाठी. तर भरती खूप खतरनाक चालू आहे. आता बघा इमानदारीत मागे आलो बघा. म्हणजे ना 2 सेकंदामध्ये ना मी तुमच्याशी बोलतोय तर लगेच भरती म्हणजे पाणी मला मागे करतोय. आणि मागे रिवर्स होतोय पायाने. हे बघा आणि पाणी येतंय. मी खोटं मागेच चाललोय. हे बघा पाणी बघा कुठे आलं. हे पाय बघा. आणि मागच्या टायमी पण मी एक ब्लॉग टाकला होता मड आयलंडचा मलाडमधला. तिथं कसं आहे की तिथं फॅमिलीसाठी घेऊन जाणं ना ठीकठाक आहे पण एवढं कम्फर्टेबल नाही वाटत आहे. इथं आहे इथे जसं आहे इथं तुम्ही येऊ शकता फॅमिली घेऊन. इकडे याचं कसं साठी मेन म्हणजे असं बोलतात ना मेन जेव्हा कधी याची इकडे म्हणजे पिकनिक स्पॉट असेल. आता गरमीमध्ये पण येतात माणसं पण मेन ऑक्टोबर ते मार्च या दरम्यानमध्ये इकडं हवेचं प्रमाण खूप चांगलं आहे. त्या टायमी तुम्ही इकडे आलात तेव्हाही तुम्हाला खूप बेस्ट अनुभव येईल. चांगला आनंद येईल. आताही आला तरी समुद्र आणि आता गरमी आपण तर आपल्या मुंबईच्या माणसाचं काय पाणी भेटेल आपण असं ते कुठे होते. आता
तिकडून इकडे आलो तर इकडे पाणी आलंच आहे, पण ठीक आहे येऊ द्या पाणी, तर भरतीचा टाईम आहे. इकडे तर मुख्य म्हणजे आकर्षण म्हणजे याचं कसं, कोणाकडे व्हेकल असेल स्वतःची, कोणाकडे नाही आहे, ज्याच्याकडे व्हेकल आहे तिने गुजरात. तुम्हाला इकडे कसं यायचं, ज्यांच्याकडे व्हेकल आहे ते लोकांनी तर सुरत अहमदाबाद हायवे टाकला, ते म्हणजे त्या रोडनी पालघर नाही तर मनोहर रोड टाकला तरी, केळवा बीच टाकला तरी तुम्ही इझिली येईल गुगलवरनं. तर गुगलवर तर आता इझिलीच होते सगळं. पण ज्यांच्याकडे व्हेकल नाही आहे त्यांच्यासाठी सांगतोय, पश्चिम रेल्वे म्हणजे त्या साईडची, वेस्टर्न नाही, वेस्टर्न सॉरी, हीच पश्चिम येते वाटतं, तिथून तुम्हाला केळवा रोड, केळवा स्टेशन पण आहे आणि पालघर स्टेशनही तुम्ही इझिली उतरून तिकडे तुम्हाला 8 सीटर रिक्षा किंवा तुम्ही एस टीची सुविधा आहे, ती बीचच्या इथे येऊन डायरेक्ट सोडतात. त्यामुळे तुम्हाला कधी वाटलं की इथून यायचं आहे, ज्यांच्याकडे व्हेकल नाही आहे ते लोक कसे येतील, तर त्यांच्यासाठी परत ऐकून घ्या. इथं पालघरवरनंही तुम्हाला इथून ऑटो यायला आहे, 8 सीटर बस पण आहे, आणि केळवा रोड म्हणजे का आहे एक स्टेशन आहे, तिथूनही तिथेही ट्रेन येते, तिथूनही तुम्ही येऊ शकता. पाणी वाढते म्हणून मी मागे चाललो रिवर्स. पण तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये सांगा, ज्यांना नाही समजलं ना मी परत सांगेल. बाकी इकडं दुसरी एक गोष्ट अशी आहे, इकडं तुम्ही याल ना म्हणजे फॅमिलीसाठी सेफ्टी आहे, खूप सेफ्टी आहे. प्रत्येक ठिकाणी ना असे म्हणजे 100-250 मीटरला ना असे म्हणजे एक तंबू घालून ना ते हे बनवले आहेत, बांबू लावून असे झोपडी टाईप बनवले आहेत. त्या झोपडीमध्ये पोरं बसले असतात, त्यांच्याकडे खूप काही साधन आहेत. म्हणजे एक बाहेर देशामध्ये बघतात ना कोण बुडत असेल पटकन जातात, ते तसे लोक बसले इथं रेस्क्यूसाठी. पण ते बसले म्हणून तुम्ही जास्तीत पाण्यात जाऊ नका तडमडायला, थोडं साईडलाच राहा. सुविधा त्यांनी खूप चांगली ठेवली, आवडलं. नक्कीच या तुम्ही इकडे एकदा व्हिजिट करा. वन डे पिकनिक स्पॉट चांगला आहे, पण राहायची सोय आहे इकडे, सगळं उत्तम आहे राहण्यासाठी पण. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत भरती बघा, भरतीचा अनुभव घ्या मित्रांनो. त्या पॉटला पण आहे ना पाणी कमी असेल ना लो मध्ये, तेव्हाच जाता येतं चालत, नाही तर आता नाही जाता येणार. तुम्हाला कसं वाटतंय काय नक्कीच सांगा. आणि दुसरी मुद्दा म्हणजे आपण काय इकडे आपल्याला इकडे ना ठाण्याचा बेगीज पण आहे आपल्याबरोबर, त्याच्यामुळे कसं तो त्याचा व्हिडिओ बनवतो, तो तुम्हाला दिसेल, तो बघा तिकडे, तो त्याचे व्हिडिओ बनवतो, चांगलेच बनवतोय. तर तुम्हाला माहिती असेल किती आहे. बरं वरती खूप चालू भारी मित्रांनो. तर मी आता माझा ब्लॉग संपवत तर नाही आहे, कारण की मी परतीच्या प्रवासला एक अजून काय तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. मेन इथलं आकर्षण तुम्हाला काय दाखवलं, कारण की मी उडसूट तुम्हाला हे ब्लॉग नाही दाखवू शकत की मी समुद्र किनारा, दुसरे काय दाखवणं मला गरजेचं आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला पुढे काय अजून असेल तिकडे मी माझा ब्लॉग एंड करेल. आता सध्या त्याला जाऊन हेल्प करायला लागेल मला. आता आम्ही हेल्प करण्यासाठी तिकडे आलेलो आहे ॲक्च्युली, कारण की मागच्या वेळेस आम्ही मड आयलंडला गेलो, तिकडे आमचं काय काम नीट झालं नाही आहे, त्याला शूट करताना आले नीट. मी तो व्हिडिओ टाकला, तुम्ही माझा तो व्हिडिओ बघा नक्की, कारण तिकडे पब्लिक खूप रश होता. इकडे पब्लिक आहे पण हा ना 7 ते 8 किलोमीटरचा मोठा बीच आहे, त्याच्यामुळं थोडं कम रश आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काय असेल पुढे दिसेल तर व्हिडिओ पण नक्कीच दाखवेल, एक्सप्लोर करेल मी. इथलंही तुम्हाला काय आवडलं असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके बाय मित्रांनो. आता तुम्हाला सांगितलं मी इकडून लवकर निघणार आहे मी. ॲक्च्युली आता त्याची पण कामं झालेली आहेत. मेन म्हणजे ना त्याची पण मेहनत जाम आहे. त्याला दिसतं असं मेहनत नाही त्याची, तो मेहनत म्हणजे त्याची कशाच्या गोष्टीमध्ये वाढायला तुम्हाला माहितीच आहे. आता दुसरी गोष्ट त्याची काठीची दिसते का, दिशा मार्गदर्शन, हे तो त्याची पूर्ण तयारी. मागं ते मड आयलंडलाच सगळं होणार होतं, पण तिकडच्या रश बघून आणि ते बघून तर काय जमलं नाही तिकडे एकदम. दुसरं आणि तिने गोष्ट एक काय केली माहिती आहे का, तिकडे ना तिने, तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये पण त्याची मेहनत बघू शकता. हे तिने खड्डा केला आहे, आणि आपली तर भटकंती काय कमी होणार नाही. एक टाईम मी तर विचार केला ना, एक टाईम सरकारने पेट्रोल बंद केलं ना, ते घोडा गेल विकत, पण भटकंती सोडणार नाही मी. टेन्शन घेऊ नका, घोडा घेऊ आपण, कर्ज काढू. खरंच काढायला लागेल का, नाही पैसे साठवून ठेवेल मी, पण घोडा घेऊ, उंट नको. उंट पण आहे तिकडं, घोडे पण आहेत, पण आपण घोडा घेऊ. आपल्या कसं स्पीड पसंत आहे ना, लवकर हे करायचं, त्यामुळं कसं ते घोडे परवडतील आपल्याला. पण तसं काय होणार नाही, पेट्रोल बिट्रोल पण, ई स्कूटर बिटर काय पण निघतील.
पण आली तशी वेळ तर घोडे आहेत, टेन्शन नाही. बाकी तुम्हाला कसे इथले व्हिडिओ वाटले, काय वाटलं तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि काय सुधारणा करायची असेल तेही सांगा. नवीन नवीन ब्लॉगर आहेत ना, काय चुकीचं झालं असेल तर लगेच सांगा की मित्र असं नाही तसं, आपण सुधारू. हे चुका तुम्हीच दाखवणार ना. आतासाठी मी इकडून निघतो आहे, माझी इकडची कामं झालेली आहेत. कामं नाही ॲक्च्युली, माझं इकडचं झालेलं आहे ब्लॉगिंग करून. आता मी परतीचा प्रवास घेतो आहे. परतीच्या प्रवासमध्ये मी 2-3 ठिकाणी असे बघितले आहेत, तिथं मी ब्लॉग एंड करेल. आतासाठी बाय. ॲक्च्युली माझा ब्लॉग मी मगाशीच एंड केला होता, पण त्या बेगीची तुम्हाला मेहनत दाखवतो. माझे ब्लॉग एंड करून मी त्याला मदतच करत होतो, पण त्यानंतरही त्याच्या आधी त्यांनी सगळं तयारी करून ठेवली होती थोडीफार. कारण त्यांनी मला आधी सांगितलं तू तुझे ब्लॉग खतम कर, नंतर म्हणजे तुझे ब्लॉग सगळे संपव बोलून, का असतील ते दाखवून एक्सप्लोर करून नंतर तू माझ्याकडे. मग मी माझे पटकन एक्सप्लोर करून दाखवले आणि मग त्याच्याकडे गेलो. पण त्यांनी जे दाखवले ते खूप म्हणजे खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा, त्याची रील तो टाकलच लवकर. माझ्या व्हिडिओच्या पहिले त्याची रील जाईल ती, पण त्याची पहिली रील बघा, नंतर माझे व्हिडिओ बघा. ठीक आहे मित्रांनो, निघूया आता पुढच्या प्रवासाला. मंदिर अजून बाकी आहे, मंदिरही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेल मी. लांबून बघताना असं वाटते की हे एकदम पोकळ वस्तू आहेत, लावलेत ते काय समुद्रासाठी. हे कशासाठी लावले ते इथं मला काय समजलं नाही. म्हणजे लाटासाठी. बापरे, खेकडे बिकडे इथं पण आहेत मजबूत. ठीक आहे, त्यांचं जाऊ द्या. हे खूप छान वाटतात लावलेत ते. तुम्ही इकडे आला नक्की, ह्याच्यावर पण मजा घ्या थोडी. हॉर्स रायडिंग, उंट सवारी, सगळं काय आहे इकडं. सगळ्या गाड्या बिड्या, इलेक्ट्रिक बाईक बीक सगळं काय आहे. तुम्ही नक्की त्याचा अनुभव घ्या. इथं अशी वाटते खाऊ गल्लीच आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी बोललो होतं की ब्लॉग मी इथं एंड नाही करत, दुसरी ठिकाणी एंड करेल. अजून 2-3 जागा आहेत. त्या 2-3 जागामधली ही एक जागा आहे. ही ॲक्च्युली आहे ना, ही जी मोकळी जागा दिसतं सगळ्या, ही मीठ तयार होतं. हे नाही, मिठाची शेती आहे आणि त्याच्यामध्येच हे पाणी आहे. बाकी तुम्ही बघून घ्या ना. तर इथे खूप छान आहे, क्रिकेट खेळायला मैदान भारी आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला लागलेलं आहे घाट सेक्शन. आपण खूप भारी आहे इथं पण अनुभव भारी आहे बाईक चालवायचा. तुम्ही कधी आला, खास करून जे रायडर मोटो ब्लॉगिंगमध्ये, त्यांना इथं खूप मजा येईल. तर हा घाट लागेल मला इकडं माहीत नव्हतं, पण मी इकडं आल्यानंतर मला माहीत पडलं घाट लागतं. त्यामुळे मला इथं रायडिंग करायला खूप मजा आली. ठीक आहे, अजून काय असेल तुम्हाला एक्सप्लोर करून नक्कीच जातो. तर मित्रांनो, मी आता घेत आहे परतीचा प्रवास. मी आता ब्लॉग इथेच थांबवतो, कारण की आता अंधारी होत चालला. मला अजून एक जागा एक्सप्लोर करायची होती, पण ते अंधार पडत आहे आणि ती जागा रिक्सी आहे म्हणून मी तुम्हाला नाही दाखवते. आणि हा आहे हायवे. आणि मला अंधाराच्या पहिले ना तो एक रस्ता पूर्ण पार करतो, पूर्ण जंगल एरिया होता तो. त्याच्यामुळं मी घाई केली आणि लवकर आलो आणि इकडे एंड ब्लॉग करतोय. तो एरिया मला तुम्हाला दाखवायचा होता, पण मी मोबाईल नाही काढू शकलो कारण की अंधार पडतं. त्यामुळे मला लवकर निघायचं होतं बाहेर, हायवेला पोहोचायचं होतं ॲक्च्युली. तर मी आता ब्लॉग इथेच थांबवतो. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन बटन नक्की दाबा, जेणेकरून माझी व्हिडिओ कधी नवीन टाकली तुमच्याकडे पहिले पोहोचेल इझिली. आजचा ब्लॉग कसा होता नक्कीच सांगा. आतासाठी टाटा, बाय बाय. भेटू नव्या ब्लॉगमध्ये, नव्या व्हिडिओमध्ये.